नमस्कार मंडळी, मी सरोज वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आपण आज सोयाबीन भुर्जी करणार आहोत. सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ज्या सोयाबीनच्या वडी आहेत त्या मी त्यामध्ये बॉईल करण्यासाठी टाकून दिलेल्या आहे. बॉईल झाल्या 5 ते 10 मिनिटांनी बॉईल होतात आणि बॉईल झाल्यानंतर ते दाबून बघायचे आहे की पूर्ण रस त्याच्यामध्ये गेलेला आहे किंवा नाही. जेव्हा आपल्याला कळेल की आता ती पूर्णपणे शिजलेली आहे तर आपण काय करायचं, गॅस बंद करायचा. एका चाळणीत ते चाळून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं. त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचं. एक किंवा 2 वेळाच असं क्रश करायचं, जास्त बारीक असं पेस्ट त्याची करायची नाही आहे. आपण आता ती फोडणीची तयारी करूया. एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, तीळ, जिरं असं आपण टाकायचं आहे. कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. कढीपत्त्याची पानं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं आल्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत. आलं आणि लसूणची पेस्ट आपण टाकलं की भुर्जी खूप सुंदर होते आणि त्याला छान अशी चव येते. त्यामुळे आलं आणि लसणाची पेस्ट तुम्ही आवर्जून टाका. थोडं असं भरड केली तरी चालणार आहे. आणि बारीक कापून घेतलेला जो कांदा आहे, मी या भुर्जीमध्ये कांदा जास्त प्रमाणात टाकते. कांदा जास्त प्रमाणात टाकला की ती भुर्जी खूप सुंदर होते. त्यामुळे आलं, लसूण आणि कांदा हा आवर्जून त्यामध्ये टाकला जातो. मी फोडणीमध्ये एक मिरची देखील टाकलेली आहे. मला म्हणजे फोडणीतील मिरची खायला आवडते, त्यामुळे मी प्रत्येक फोडणीमध्ये 1 किंवा 2 अशी मिरची तोडून टाकत असते आणि नंतर ती माझ्याच वाट्याला येते. आणि त्यामध्ये मी आता फोडणीमध्ये हळद टाकत आहे. थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला आणि आपण आता झाकून थोडंसं त्या कांद्याला वाफ येऊ द्यायची आहे. नंतर मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे 1 चमचा वार्षिक मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा धणे पावडर टाकलेली आहे. जर तुमच्याकडे जिरं पावडर असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकतात. आणि नंतर हे सगळं जे जिन्नस आहे ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला. कांद्यावरती छान तळला जाईल असा तो मसाला पूर्ण हलवून घेतल्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे तो सोयाबीनचा क्रश, तो आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर छान हलवून घ्यायचा आहे. आणि हा जो क्रश करून ठेवलेला जो मिक्सरमधून क्रश केलेला आहे ना, तो थोड्या वेळाने सुकतो आणि मग नंतर मोकळा होतो. त्यामुळे मग तो अशा ताटलीमध्ये पसरून ठेवायचा आहे. आणि नंतर आता त्याला मसाला लागेल याप्रमाणे आपण सगळं हलवून घ्यायचं आहे. पॅनला मस्तपैकी मी कडमध्ये पकडून छान चमच्याने हलवून घेत आहे. पूर्ण मसाला त्याला लागेल अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार त्यात मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून घेतल्यानंतर त्यावरती छान झाकण ठेवून एक मस्त दणकून वाफ काढायची आहे. आणि तुम्हाला जर एकदम सुकं वाटलं ते तर